आज उद्धव ठाकरे यांची हिंगोलीमध्ये सभा होती आहे आणि त्यापूर्वी हिंगोली शहरामध्ये सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मागच्या अनेक दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामधले शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट बघतायत। अखेर आज या पावसाने हिंगोली शहरामध्ये धुवाधार बॅटिंग केली आहे। या परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली शहरामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा आहे। सभा 4 वाजता होणार आहे आणि त्यापूर्वीच हिंगोली शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या हिंगोली शहरातल्या इंदिरा गांधींच्या पुतळा परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता पावसाने पूर्णपणे दानादान उडाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। पूर्णपणे पाणी या ठिकाणी रस्त्यावर आलेलं आहे। मागच्या काही तासापासून जोरदार पद्धतीने सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोली शहरामधल्या अनेक रस्त्यावर अशाच पद्धतीने पाणी वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या पावसाचा या सभेवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता असली तरी दुसरीकडे मात्र शेतकरी वर्गामध्ये या पावसानं आनंदाचं वातावरण आहे, कारण मागील अनेक दिवसापासून जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होते आणि आज अखेर जोरदार पाऊस बरसलेला आहे। अनेक दिवसापासून पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या आणि त्या पेरण्या आता या पावसानंतर सुरू होतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागलेत। सध्या सुद्धा संततधार पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे हिंगोली शहरातलं पूर्णपणे जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि सगळीकडे हिंगोली शहरामध्ये असो आणि हिंगोली ग्रामीण भागामध्ये असो सगळीकडे पावसाने पाण्याने दानादान उडाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।